चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका या पुस्तकातील पाठ पहिला जो आहे गणित पाहणार आहोत आपण. तर गणित या विषयातील संख्याज्ञान जो हा पहिला पाठ आहे आपला, तर त्यावर थोडी आपण चर्चा करूया. की आता संख्याज्ञान शिकत असताना आपल्याला काय सांगितलं आहे की संख्यांचे प्रकार. आता संख्यांचे प्रकार किती आहेत, तर पहिली आहे नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर दुसरी आहे पूर्ण संख्या, त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. तर या संख्या आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण पहिली संख्या जी आहे ती नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर ज्या मोज संख्या आहेत, म्हणजे मोज संख्या म्हणजे कसं, तर एकपासून आपण ज्या संख्यांना मोजतो की 1 2 3 4 5 6 ह्या अनंतापर्यंत संख्या आहेत. आणि या संख्या म्हणजेच या नैसर्गिक संख्या असतात. आणि एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे की ज्या संख्या आहेत 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, तर 1 अंकी संख्येमध्ये सर्वात लहान संख्या 1 आहे, मोठ्यात मोठी संख्या ही 9 आहे. तर 2 अंकीमध्ये 10 सर्वात लहान आहे, 99 मोठी आहे. तर असंच हे 100, 1000, 10,000, 1,00,000 असं म्हणजे मोठ्यात मोठीमध्ये 9, 99, 999 ह्या सर्व मोठ्यात मोठ्या आहेत. तर एक अंकी संख्येमध्ये कसं आहे की 1 ते 9 मधील किती संख्या आहेत, तर 9 संख्या आहेत. तर 2 अंकीमध्ये 10 ते 99 मध्ये 90. त्यानंतर 3 अंकीमध्ये 100 ते 999 मध्ये 900. हे एकच लक्षात ठेवायचं की 9, 90, 900, 9,000, 90,000, 9,00,000. म्हणजे आपल्याला जेव्हा विचारतात की एक अंकी संख्येमध्ये एकूण संख्या किती आहेत, तर 9 आहेत. तशा खाली 2 अंकीमध्ये 90, 3 अंकीमध्ये 900, 4 अंकीमध्ये 9,000. या प्रकारचं लॉजिक आपण थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी तर तुम्हाला माहीत आहे की लहानात लहान एक अंकी संख्या कोणती आणि मोठ्यात मोठी कोणती, 9, 99, 999 या प्रकारच्या आहेत. आणि याच्यामध्ये एक आहे की एक लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्या ही एन ने दर्शवते असते. म्हणजे आपण जे एन हे कॅपिटल अक्षराने दर्शवतात नैसर्गिक संख्या. आणि एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आणि ही या नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात ते अनंतापर्यंत आहेत. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं तर 1 ही येते. हे एक लक्षात ठेवायचं. आणि नैसर्गिक संख्या कुणाला म्हणायचं की ज्या मोज संख्या आहेत त्या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता त्यानंतर आहे पूर्ण संख्या. पहिली बघितली आपण नैसर्गिक संख्या, आता यानंतर बघत आहोत पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचं असते की शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या संचाला पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे ही संख्या कशी असते, शून्यापासून सुरुवात असते. सर्वात लहान पूर्ण संख्या कोण आहे, तर शून्य आहे. जसं नैसर्गिक संख्या सर्वात लहान 1 आहे, पण पूर्ण संख्या ही शून्य आणि पूर्ण नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, 1 पासून अनंतापर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्या, आणि त्यामध्ये 0 1 आहे. म्हणजे या शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून कोणत्या संख्या तयार होतात, पूर्ण संख्या तयार होतात. आणि ह्या पूर्ण संख्यांच्या संचाला डब्ल्यू अक्षराने दर्शवतात. जसे नैसर्गिक संख्याला एन ने दर्शवतात तसं पूर्ण संख्यांना डब्ल्यू ने दर्शवतात. हे एक लक्षात ठेवायचं. आणि पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. तर सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ज्या नैसर्गिक संख्या 1 पासून अनंतापर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत. आणि या नैसर्गिक संख्येचा संच हा पूर्ण संख्यांचा संचाचा उपसंच आहे. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण संख्या लक्षात आल्या का, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून ह्या पूर्ण संख्या होतात. आणि शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि पूर्ण संख्यांचा संच हा डब्ल्यूने दर्शवला जातो. आता त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे की आता शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 ह्या आहेत, हे शून्य आणि पूर्ण नैसर्गिक संख्या अनंतापर्यंतच्या इकडच्या. आणि या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे इकडं धन 1 असेल तर इकडं ऋण 1. धन 2 ची विरुद्ध नैसर्गिक संख्या ऋण 2 आहे. म्हणजे शून्य, सर्व नैसर्गिक संख्या आणि सर्व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या. तर या जे संख्या आहेत या संख्या सर्व मिळून काय होतो, संख्यांचा पूर्णांक संख्यांचा संच असा तयार होत असतो. पूर्णांक संख्या कोणत्या असतात, शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या आणि सर्व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्यांचा संच मिळून कोणती संख्या तयार होते, पूर्णांक संख्या तयार होत असते. पूर्णांक संख्येचा संच कशाने दर्शवतात, आय अक्षराने दर्शवतात. जसं नैसर्गिक संख्येचा एन ने दर्शवतात, पूर्ण संख्येचा डब्ल्यू ने दर्शवतात, तसं पूर्णांक संख्यांचा आय ने दर्शवतात. मग आता ह्या पूर्णांक संख्येच्या आय संचामध्ये काय येणार, मध्ये शून्य येणार आणि उजव्या बाजूला पूर्ण धन 1 धन 2 अशा अनंतापर्यंत येणार. आणि शून्याच्या डाव्या बाजूला या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या ज्या आहेत 1 2 3 4 अशा संख्या येणार. आता आपल्याला पाहायचं आहे की 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत.
हा चार्ट बघा, या ठिकाणी अंक आहेत 1 2, हे सर्व 9 पर्यंतचे अंक आहेत आणि शून्यही आहे. आणि संख्या अंक किती संख्येमध्ये आहेत? आता 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 संख्येमध्ये आहे. 1 ही संख्या 20 संख्येमध्ये आहे आणि एकूण अंक हा 1 हा अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा येतो. हे तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकतो. हे लिहून जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न जर आला तर लगेच तुमच्या लक्षामध्ये येतं आणि हा पाठांतर करून ठेवायचा. म्हणजे 1 हा अंक 20 संख्येमध्ये आहे 100 पर्यंतच्या आणि तो 21 वेळा येतो. 2 हा अंक 19 संख्येमध्ये आहे आणि तो 20 वेळा येतो. 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 3 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत हे 19 संख्येमध्ये आहेत आणि प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. म्हणजे 3 हा 20 वेळा, 4 20 वेळा, 5 20 वेळा, म्हणजे सगळ्या संख्या ज्या आहेत 7 आहेत. 20 गुणिले 7 म्हणजे 140 वेळा. आणि 0 ही संख्या 10 संख्येमध्ये आहे आणि ती संख्या 11 वेळा येते. 0 ही संख्या. हे तुम्ही सगळा चार्ट तुमच्याकडं लिहून ठेवा आणि लिहून ठेवून हा पाठ करून टाका. त्यानंतर 1 ते 100 मध्ये एकूण अंक 192 आहेत. म्हणजेच 1 ते 100 ची उजळणी संख्या लिहिण्यासाठी 192 अंकांचा वापर होतो. आता हे जे वाक्य आहे ते हे पूर्ण पाठांतर करून ठेवा. 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत? 192 अंक आहेत. आपल्याला पुढे प्रश्न विचारले जातात. यावरती आधारित आपल्याला काही गणित येतात तर ते आपल्याला सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. 1 ते 100 मध्ये एकूण अंक 192 आहेत. यावरती तुम्हाला सोडवलेलं उदाहरण एखादं सांगितलं. आता कसं येतं की 1 ते 100 मध्ये जे 192 अंक आहेत आपले, तर त्याच्यावर आधारित असे प्रश्न येऊ शकतात की 180 पानांच्या पुस्तकास पेज नंबर देण्यासाठी एकूण किती अंक लिहावे लागतात. आता याचं तुम्हाला मी स्पष्टीकरण करून दाखवते. बघा, 180 म्हणजे कसं आहे? यातले 100 आहेत आणि 100 अधिक 80. आता मला सांगा, आपण आत्ताच पाहिलं की 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत? 192 आहेत. म्हणजे हे पेजेस किती होणार आहेत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या पेजेसला नंबर, 180 पानांच्या पुस्तकाच्या पेजला नंबर देण्यासाठी एकूण किती अंक लिहावे लागतात. आता नंबर देण्यासाठी आपण काय करायचं पाहत आहोत आपण की 180 पानं आहेत आणि नंबर देण्यासाठी मधले जे 100 आहेत हे 100 मध्ये 192 आहेत. म्हणजे 192 अंक राहणारच या ठिकाणी, म्हणजे पेजला नंबर देण्यासाठी. पण वरचे जे 80 आहेत, म्हणजे आता 180 म्हणजेच कोण आहेत? हे 101 ते 180 पर्यंत. कळालं का? तर या 80 साठी म्हणजे ह्या 3 अंकी संख्या आहेत. म्हणजेच हे 80ला आपण गुणिले 3 करायचं. 80 गुणिले 3, हे किती झाले? 240. हे 240 यावरच्या 101 ते 180 पर्यंतच्या ह्या 80 पेजेसचे हे 240 आहेत अंक आणि हे इकडचे 100चे 192 आहेत. म्हणजेच याची जर बेरीज आपण केली तर हे 2 9 आणि 4 13ला 3 हातचाला 1 आणि 4 म्हणजे 432 अंक आपल्याला द्यावे लागतील. तर त्याच पद्धतीचा दुसरा पण प्रश्न आहे. प्रत्येक अंकास 1 खिळा वापरला तर 285 पान क्रमांकासाठी किती खिळे आवश्यक आहेत? आता यानुसार आपण पुन्हा मी समजून सांगते तुम्हाला. पहा, अंकास 1 खिळा. मग आता आपल्याला काय करावं लागेल की हे 285 आहेत. 285 मधून आपण हे 100 आपण बाजूला काढले तर राहिले किती? 185. म्हणजे 101 पासून 185 पर्यंत. तर या ठिकाणी हे 100 साठी किती आहे आपल्याला सांगितले? 1 ते 100 मध्ये किती अंक असतात? 192 असतात. हे 192ला 192 धरायचं. आता या ठिकाणी आपले किती आहेत? 185 उरलेले आहेत आपले. म्हणजे या 3 अंकी संख्या आहेत. 185ला 3 ने गुणून घ्या. पण इथं असं नाही करायचं की इथं 100 या 200 मधले हे 100चे 192, मग नंतरचे राहिलेले 100चे 192 आणि उरलेले 85 त्याच्यासाठीचं असं नाही करायचं. एकच वेळा आपण घ्यायचं की 100 मध्ये 192 अंक असतात. मग आता 185 म्हणजे 101 ते 185 हे 3 अंकी संख्या आहे. म्हणजे ह्या 185ला आपण गुणिले 3 जर केलं तर किती येतं? 3 5 15, 15ला 5 हातचाला 1, 3 8 24 आणि 1 25, 25ला 5 हातचाले 2, 3 1 3 आणि 2 5, 555. आता या 192 मध्ये 555 आपण मिळवले. तर 9 5 14ला 4 हातचाला 1, 5 2 6 7, 747. तर प्रत्येक अंकास 1 खिळा वापरला तर 285 पान क्रमांकासाठी किती खिळे आवश्यक आहेत? तर आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की 285 अंकासाठी 747 खिळे आपण वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, अशा पद्धतीने आपण संख्यादान ह्या पाठामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या काय असतात आणि त्यानंतर म्हणजे हे जे अंक आहेत हे किती वेळा किती संख्येमध्ये आहेत
आणि किती वेळा आलेले आहेत हेही आपण चार्ट पाहिला आहे. आणि 1 ते 100मध्ये एकूण 192 अंक असतात हेही पाहिलं आणि त्यावर जे उदाहरण कसे येऊ शकतात हे 2 उदाहरणं पाहिलेले आहेत आपण. तर उद्याच्या याच्यामध्ये मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक संख्यांचे प्रकार कोणते आहेत ते पाहूया. तर हे खूप आवश्यक नवोदयमध्ये आपल्याला पहिला धडा खूप डीपमध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सर्व जे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये, जे काही मी दाखवलेले चार्ट आहेत, जे संख्या आहेत, त्या पूर्ण व्याख्या पाठ करून ठेवा. त्यामध्ये किती अंक येतात ते अंक तुम्ही त्या ठिकाणचे हा चार्ट पाठ करून ठेवा. त्यानंतर ह्या पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, आणि ह्या जे नैसर्गिक संख्या आहेत या नैसर्गिक संख्यासुद्धा संख्यांचा चार्ट जो दिलेला आहे, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या, आणि त्या संख्या किती आहेत, 1 अंकीमध्ये, 2 अंकीमध्ये, हाही चार्ट तुम्ही पाठांतर करून ठेवा. तर या पुढील भाग जो आहे तो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेल.